टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। परभणी शहरातील इक्बाल नगर या भागात लहान मुलांच्या प्लेग्राऊंडमध्ये खेळण्याच्या वादाचा रूपांतर खरं तर दगडफेकमध्ये झाला। मोठ्या प्रमाणावर दोन्ही गट समोरासमोर आले। परिस्थिती पोलिसांनी पूर्णपणे हाताळलेली आहे। स्वतः जिल्हा पोलीस अधीक्षक रवींद्र सिंह परदेशी, अतिरिक्त पोलीस अधीक्षक आणि उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांसहित तहसीलदार एकूणच या भागाला भेट देत आहेत। प्लेग्राऊंड आपण पाहतो, याच प्लेग्राऊंडवर लहान मुलं खेळण्याचा वाद होता आणि त्याचा रूपांतर मोठ्या गटामध्ये भांडण झालं। दगडफेक आपण पाहतोय काही प्रमाणावर झालेली आहे। उशिरापर्यंत पोलीस अधीक्षक स्वतः या एकूणच परिस्थिती हाताळत आहेत। आपण त्यांच्याशी बातचीत करूया। परदेशी साहेब आपल्यासोबत आहे। सर, काय सांगाल, काय परिस्थिती आहे, नेमकं वादाचं कारण काय होतं? लवजी नगर इक्बाल नगर मधले ही गार्डन आहे आणि या गार्डन मध्ये लहान मुलांना खेळण्यावरून हा वाद झालेला आहे आणि त्यात मोठ्यांचा वाद झाला आणि मुलांच्या दोन समूहात याच्यात काही दगडफेकही झाली आणि किरकोळ याच्यात काही जखमी देखील झालेले आहेत। त्यांची सगळ्यांची माहिती घेण्यात येत आहे। कायदेशीर कारवाई या ठिकाणी करण्यात येत आहे आणि त्वरित या ठिकाणी जशी पोलिसांना माहिती मिळाली सायंकाळी हा जो प्रकार झाला, त्वरित पोलिसांनी येऊन परिस्थिती हाताळलेली आहे आणि स्वतः अप्पर पोलीस अधीक्षक, त्यांच्यासोबत आमचे उपविभागीय दंडाधिकारी श्री दत्तू शेवाळे, त्याच्यानंतर तालुका दंडाधिकारी संदीप राजापुरे आणि आमचे सर्व वरिष्ठ पोलीस निरीक्षक शहरातले आणि जिल्ह्यातील या ठिकाणी त्वरित हजर आलेले आहेत आणि परिस्थिती नियंत्रणात आहे। सर्व जमाव पांगवलेला आहे आणि दोन्ही समुदायाशी आम्ही स्वतः बोललेलो आहोत। या ठिकाणी सर्वांना शांततेचं देखील आवाहन करण्यात आलेलं आहे आणि आपल्या माध्यमातून मी परत एकदा आवाहन करू इच्छितो की कोणीही सोशल मीडिया पोस्टवर अनुचित पोस्ट टाकू नये आणि कारवाई ओढून घेऊ नये। त्याच पद्धतीने कोणीही कायदा हातात घेऊ नये। या ठिकाणी कठोर कारवाई करण्यात येईल आणि सर्वांना शांततेचं आवाहन परत एकदा मी करत आहे। धन्यवाद। काय नेमकं यामध्ये गुन्हा कायद्यापर्यंत काय दाखल झालेला आहे? गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे। पोलीस स्टेशनला जी कायदेशीर कारवाई आहे ती कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे। दोन्ही गटाकडून काही तक्रार देण्यात आलेली आहे? जेही तक्रार देण्यात आलेले आहेत ते पोलीस स्टेशनला आहेत। त्याच्यासाठी वेगळे पथक केलेलं आहे। प्रत्येक कारवाईसाठी पथके निर्माण करण्यात आलेली आहेत आणि या ठिकाणी बंदोबस्त देखील पॉइंटवर हा लावलेला आहे आणि फिर्याद घ्यायचं काम हे स्वतः आमचे पोलीस उपअधीक्षक ज्यांच्याकडे चार्ज आहे ते त्या ठिकाणी बघतायत। त्यांच्या देखरेखीखाली ते सर्व कारवाई होत आहे। जिल्हा पोलीस अधीक्षक होते, यांनी स्पष्ट केलंय की परिस्थिती सध्या नियंत्रणात आहे। मात्र स्वतः जिल्हा पोलीस अधीक्षक, अतिरिक्त पोलीस अधीक्षक आणि तहसीलदार आणि एसडीएम या ठिकाणी उपस्थित आहे। परभणीकरांना आवाहन केलंय प्रशासनाने खरं तर शांततेचं आणि एकूणच या दगडफेकीमध्ये जे कोणी इन्व्हॉल्व आहे त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल असा थेट इशारा जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिला आहे। कॅमेरा पर्सन सय्यद खिजरसह नजीर खान, TV9 मराठी, परभणी।